ज्येष्ठ साहित्यिक आणि सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्तानं मराठी संशोधन पत्रिका या पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्या ठिकाणी सुरू असलेली थेट मुलाखत पाहूया। चॅलेंज सुरू झाले कारण शाळाही होती ऑलमोस्ट एक 8-10 किलोमीटर लांब। आई मला तेच सांगायचे की ना 8-10 किलोमीटर त्यांना चालत जायला लागायचं। ते आपली मोठी खांद्यावरती एक शाळेची बॅग पुस्तकं सगळी असायची आणि ते चालायचे। त्यांच्याबरोबर त्यांचा एक फेवरेट कुत्रा पण होता। तो कुत्रा त्यांचा एक कंपॅनियन असायचा। तर तो शाळेत बाबांबरोबर जायचा। बाबा शाळा अटेंड करायचे, ते झाल्यानंतर परत चालत यायचे। पण जे मी बोललो की लहानपणापासून वाचण्याची आणि शिकण्याची ही एक आवड होती, ती एक ओढ होती जी बाबांना शाळेकडे घेऊन जात होती सारखं। आणि आपण एक म्हणतो की पॅशन, ती पॅशन लहानपणापासूनच होती बाबांची। कुठेतरी मला वाटतं की जो एक फिजिकल टफनेस असतो तो तर होतोच, कारण जर का लहान मुलगा रोज 8-10 किलोमीटर शाळेत जाऊन परत 8-10 किलोमीटर परत येणार घरी, तर त्यात फिजिकल ट्रेनिंग तर होतच होतं, पण कुठे ना कुठेतरी ती एक मेंटल स्ट्रेंथ पण वाढते की ना। बऱ्याच ॲथलीट्सकडनं मी ऐकलेलं आहे, ज्यावेळेला मी माझं करिअर सुरू करत होतो की ना अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी करायला लागतात ट्रेनिंगमध्ये। बाबांना जरी ते आवडत नसलं की 8-10 किलोमीटर, तरी ते शाळेत जाऊन मला काहीतरी शिकायला मिळेल आणि त्या आवडीमुळे ते करत होते। तर हे एक मोठं एक्झाम्पल होतं आणि मला वाटतं की ना तो मेंटल टफनेस होता तो, त्यामुळे आमच्या फॅमिलीवरती त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट झाला। मी बाबांना कधी असं वेगवेगळे चॅलेंजेस आले आयुष्यात, पण कधी असं एक्सप्रेस करताना बघितलं नाही। ऑलवेज चेहऱ्यावरती एक कामनेस असायचा, ऑलवेज चेहऱ्यावरती असं एक एक्सप्रेशन असायचं की सगळं ठीक चाललं आहे। कारण ते चॅलेंजेस ते काय होते ते आमच्यापर्यंत पोहोचवत नाही त्याचे, ते स्वतः सोल्युशन काढून ते सॉल्व्ह करायचे। किती छान सांगितलं तुम्ही की ते तिकडनं तुमच्याकडे आलं आणि आम्ही देखील ते अनुभवलं आहे। त्यांनी ते एज्युकेशन फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रात केलं, पण तुम्ही ते क्रिकेटच्या कारकिर्दीत आम्हाला दाखवलं की प्रेशर किती असलं, चॅलेंज किती असला तरी तुम्ही काम राहायचात। तसं तुम्ही आता मगाशी अलिबागचं सांगितलं, अलिबाग ते मुंबई असा त्यांनी प्रवास केला आणि त्या प्रवासात काम होतं, नोकरी होती, वाचन होतं। पण अलिबागमध्ये आपण जेव्हा त्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन बद्दल जर इकडे आपण आलो, तर जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा एक गुण त्यांचा जो होता तो म्हणजे कितीही काही झालं तरी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ते कधीही हरवायचे नाहीत। जसं आपण आधी ऐकलं की मुंबईला जेव्हा बाबा आले त्यावेळेला सगळी फॅमिली मूव्ह झाली होती मुंबईत आणि आम्ही दादरला इंद्रवदन सोसायटीमध्ये राहिलो। तिकडे चाळी होत्या, तिकडे आमच्याकडे 2 रूमचा एक ब्लॉक होता। अनेक फॅमिली मेंबर्स असल्यामुळे तेवढी अशी प्रायव्हसी नव्हती की ना बसून बाबा अभ्यास करतील। एक वेगळी रूम वगैरे असं काही नव्हतं। त्या 2 रूममध्ये एक कॉर्नर होता जिथे बाबा बसायचे आणि त्या कोपऱ्यात त्याने आपली पुस्तकं अरेंज करून ठेवली होती। तिथेच एक लाईट लावला होता आणि भिंतीकडे तोंड काढून ते वाचत असत। त्यांना इनफॅक्ट आधी त्याने नोकरी पण केली, CID मध्ये होते, कारण ते आर्थिक परिस्थितीमुळे, कारण मोठे होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।